श्री गुरु गोविंद सिंह जी पत्रकारिता महाविद्यालय नांदेड. वाचक स्वर प्राध्यापक विकास कदम. इंटरनेट प्रोटोकॉल्स. एखाद्या व्यक्तीला पत्र पाठवताना तुम्ही त्या व्यक्तीचा पत्ता सुवाच्य अक्षरात पाकिटावर लिहिता. एका कोपऱ्यात स्वतःचाही पत्ता लिहिता. त्यासाठी शीर्षक म्हणून तुम्ही कदाचित टू आणि फ्रॉम या इंग्रजी शब्दांचा उपयोग सुद्धा करीत असाल. कदाचित टू या इंग्रजी शब्दासाठी प्रति आणि फ्रॉम या शब्दासाठी प्रेषक असे मराठी शब्द तुम्ही वापरता. पत्ता लिहिताना मुक्काम, पोस्ट, तालुका, जिल्हा, पिनकोड वगैरे शब्दांचाही आपण वापर करतो. तसंच योग्य ठिकाणीच त्या व्यक्तीचा आणि तुमचा पत्ता लिहित असता. तुमचे पत्र सुयोग्य ठिकाणी पोहोचावे म्हणून तुम्ही वापरलेले हे प्रोटोकॉल्स आहेत. तुमचे हे प्रोटोकॉल्स पोस्ट खात्याला समजतात, म्हणूनच तुमचे पत्र योग्य व्यक्तीच्याच हातात पडते. सभा संमेलनाचेही काही प्रोटोकॉल्स ठरलेले आहेत. परिचय, वक्त्यांचे भाषण, अध्यक्षीय भाषण, आभार अशा थाटामध्ये सभा चालत असते. दोन सार्वभौम देशामधील व्यवहारही आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉल्सनुसार चालतो. एकदा तुम्ही सार्वजनिक ठिकाणी आलात की त्या ठिकाणचे लिखित किंवा अलिखित प्रोटोकॉल्स तुम्हाला पाळावेच लागतात. अगदी सार्वजनिक रस्त्यावरून चालतानाही तुम्ही उगीचच हसू किंवा उगीचच ओरडू शकत नाही. तुम्ही सभ्य गृहस्थ असाल तर अशा वागणुकीने तुमची वेड्यामध्ये गणना होत असते. प्रोटोकॉल्सचा खरा अर्थ आहे परराष्ट्रासंबंधित राजकीय शिष्टाचाराचे नियम. इंटरनेटसाठी या अर्थामध्ये थोडा बदल करण्यात आलेला आहे आणि हा बदल याप्रमाणे आपल्याला सांगता येईल. इंटरनेटवर माहितीचे आदान प्रदान सुलभ व्हावे म्हणून निश्चित करण्यात आलेल्या कार्यपद्धतींचे नियम म्हणजेच प्रोटोकॉल्स. वस्तुतः प्रोटोकॉल्स या इंटरनेटवरील निरनिराळ्या कार्यासाठी तयार करण्यात आलेल्या खास संगणकीय भाषा म्हणजेच स्पेशल पर्पज लँग्वेजेस आहेत. यामधील काही प्रोटोकॉल्स इंटरनेटवर संदेशांचे नृत्य घडवून आणू शकतात, तर काही प्रक्षेपित संदेशांची सत्यता तपासत असतात. काही प्रोटोकॉल्स संदेशांना एका परिभाषेतून दुसऱ्या परिभाषेमध्ये बदलत असतात. नाटकाच्या वेळी पडद्याआड राहून काम करणारे अनेक लोक असल्यामुळे नाटक यशस्वी होत असते. तसंच पडद्यावर काम करणाऱ्या प्रोटोकॉल्समुळे इंटरनेट यशस्वी झाले आहे. संदेशांचे प्रोटोकॉल्स आणि प्रोटोकॉल्सचे संदेशामध्ये रूपांतर करण्याचे काम नेटवर्कवरील होस्ट कॉम्प्युटर करत असतात. इंटरनेटवरील प्रत्येक संदेश प्रोटोकॉल्सच्या 3 पातळ्यांमधून प्रक्षेपित होतो. एका स्थानावरून दुसऱ्या स्थानाकडे संदेश पाठवण्याचे काम नेटवर्क प्रोटोकॉल करत असतो. संदेशांची एकात्मता राखण्याचे कार्य ट्रान्सपोर्ट प्रोटोकॉलचे आहे आणि ॲप्लिकेशन प्रोटोकॉल तुम्हा आम्हाला समजणाऱ्या भाषेमध्ये आपल्या प्रश्नाचे उत्तर पुरवत असतो. एका पेटीत दुसरी, दुसऱ्या पेटीत तिसरी पेटी ठेवावी, त्याचप्रमाणे सर्वात बाहेरच्या पातळीवर इंटरनेट प्रोटोकॉल, त्याच्या खालच्या पातळीवर ट्रान्सपोर्ट प्रोटोकॉल आणि सरते शेवटी ॲप्लिकेशन प्रोटोकॉल अशी ही प्रोटोकॉल्सची उतरण व्यवस्था आहे. एका संगणकावरून दुसऱ्या संगणकाकडे संदेश मिळविण्याचे काम इंटरनेट प्रोटोकॉल्स अर्थात IP करत असतात. वस्तुतः ते नेटवर्क प्रोटोकॉल्सच असतात. प्रक्षेपण करणारा संगणक आणि ग्राहक संगणक यामधील तो एक दूत आहे. इंटरनेट प्रोटोकॉल्सवरील संदेश पॅकेट्सच्या स्वरूपात असतात. एका पॅकेट्समध्ये 1500 बाइट्सपेक्षा कमी माहिती असते. अर्थातच प्रक्षेपित करण्याचा संदेश अनेक पॅकेट्समध्ये विभागला जातो. ग्रहण केलेल्या संदेशांची लहान लहान पॅकेट्स एकत्र करून त्यांची अर्थवाही शृंखलेत मांडणी करणं, त्या संदेशात नको असलेली माहिती घुसली नाही ना याची निश्चिती करणं, यासाठी 2 प्रकारचे प्रोटोकॉल्स आहेत. त्यापैकी एकाचं नाव आहे TCP अर्थात ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल्स
आणि दुसऱ्याचं नाव आहे UDP अर्थात युजर डाटाग्राम प्रोटोकॉल. ग्राहकाच्या संगणकात आलेल्या उत्तराचे त्याला समजणाऱ्या भाषेत रूपांतर करण्याची जबाबदारी ॲप्लिकेशन प्रोटोकॉलची आहे. इंटरनेटचे जेवढे काही उपयोग आहेत त्या सर्वांसाठी अर्थातच ॲप्लिकेशन प्रोटोकॉल उपलब्ध आहेत. मेल, टेलनेट, FTP, आर्ची, गोफर, वर्ल्ड वाईड वेब अशी त्यांची नावं इंटरनेटच्या क्षेत्रात प्रसिद्ध झालेली आहेत. IP अर्थात इंटरनेट प्रोटोकॉल आणि TCP अर्थात ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल ही हातात हात घालून जाणारी प्रोटोकॉलची जोडी आहे. त्यामुळे प्रोटोकॉलचे हे दोन प्रकार TCP आणि IP असे एकत्रितपणे दर्शविण्याची सुद्धा प्रथा आहे. कॉम्प्युटर्स आणि नेटवर्क्स यांना जोडण्यासाठी उपयोगात आणलेल्या 100 पेक्षा जास्त प्रोटोकॉल्सचा वस्तुतः ती एक समूह आहे. या सर्व प्रोटोकॉल्स मिळून सर्वांनी इंटरनेटचा डोलारा सावरून धरलेला आहे. एका उदाहरणाच्या साहाय्याने TCP आणि IP यांच्या सहकार्याचा थोडक्यामध्ये आपल्याला आढावा समजून घेता येऊ शकतो. दिल्लीच्या एखाद्या मित्राला तुम्ही ईमेलने संदेश पाठवला तर TCP त्या संदेशाचे रूपांतर लहान लहान पॅकेट्समध्ये करतो. प्रत्येक पॅकेट्सला अनुक्रम दिला जातो. त्या पॅकेट्सला तुमचा आणि तुमच्या मित्राचा ॲड्रेस जोडला जातो. याशिवाय त्या पॅकेट बरोबर चुकांचे नियंत्रण करणारी माहिती TCP कडून देण्यात येते. त्यानंतर ही पॅकेट्स नेटवर्कवरून प्रक्षेपित करण्यात येतात. इथून पुढे ही पॅकेट्स दिल्लीपर्यंत पोहोचवण्याचं काम IP अर्थात इंटरनेट प्रोटोकॉलचं आहे. दिल्लीला तुमच्या मित्राच्या संगणकावर TCP ह्या पॅकेट्सचे ग्रहण करील. त्यामध्ये काही चुकांचा शिरकाव झाला आहे का ते पाहिल. समजा पॅकेटमध्ये एखादी चूक आढळली तर ते पॅकेट पुन्हा पाठवण्याची ते मागणी करते. एकदा सर्व पॅकेट्स मिळाली की मूळ संदेश बनवण्यासाठी TCP अर्थात ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल सर्व पॅकेट्सची अनुक्रमाने मांडणी करतो आणि तुमच्या मित्रासमोर संदेश सादर करतो. श्री गुरु गोविंद सिंघजी पत्रकारिता महाविद्यालय नांदेड. वाचक स्वर प्राध्यापक विकास कदम. संदेशांचे लहान लहान पॅकेट्समध्ये रूपांतर करण्याचे अनेक फायदे असतात. एकाच वेळी अनेक ग्राहकांसाठी एकाच कम्युनिकेशन लाईनचा उपयोग करून घेणं त्यामुळे इंटरनेटला सहज शक्य होतं. विशिष्ट संदेशांची सर्व पॅकेट्स एकत्रितपणे जाण्याची आवश्यकता नसल्यामुळे एकच कम्युनिकेशन लाईन निरनिराळ्या संदेशांची विविध प्रकारची पॅकेट्स वाहून नेऊ शकते. मोटारींची अंतिम गंतव्यस्थाने निरनिराळी असली तरी त्या काही काळ ज्याप्रमाणे एकाच हायवेवरून जात असतात तशातलाच हा एक प्रकार आहे. नियोजित स्थानी पोहोचण्याचे आधी पॅकेट्सना प्रवास एका होस्टवरून दुसऱ्या होस्टकडे, दुसऱ्यावरून तिसऱ्या होस्टकडे अशा प्रकाराने होत असतो. त्यांच्या प्रवासाचा मार्ग रूटरकडून आखला जातो. समजा मार्गातील एखादे कनेक्शन नादुरुस्त झाले असेल तर संदेशाच्या प्रवाहाचे नियोजन करणारा संगणक पॅकेट्सना नियोजित स्थानी पाठविण्यासाठी दुसरा एखादा मार्ग शोधून काढतो. याचा अर्थ असा आहे की एकाच संदेशातील पॅकेट्स निरनिराळ्या मार्गांनी प्रवास करूनही सरते शेवटी नियोजित स्थानी येऊन पोहोचू शकतात. अशा प्रकारच्या कार्यपद्धतीमुळेच इंटरनेटची लवचिकता वाढली आहे. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की एखादे कनेक्शन नादुरुस्त असल्यामुळेच संदेशांचे मार्ग बदलले जातात असंही नाही. समजा एखाद्या लाईनवर संदेशांची गर्दी झाली असेल तरीही संदेशांचा मार्ग बदलता येऊ शकतो. संदेशांचे पॅकेट्समध्ये रूपांतर करण्याचा आणखी एक फायदा आहे. समजा प्रक्षेपण होत असताना एखाद्या पॅकेटमध्ये काही चूक शिरली तर सर्वच्या सर्व संदेश परत पाठविण्याची आवश्यकता नसते. चुकीचा प्रवेश झालेले पॅकेट परत पाठविले तरी चालते. याचा परिणाम म्हणून इंटरनेटच्या एकंदर गतीमध्ये वाढ होत असते.
इंटरनेटवरील दोन संगणक शेकडो किलोमीटर दूर असले तरी एका संगणकाने पाठविलेला संदेश काही सेकंदामध्ये दुसऱ्या संगणकाला मिळू शकतो. मध्यंतरीच्या काळात त्या संदेशाच्या पॅकेट्सनी निरनिराळ्या संगणकामधून प्रवास केला तरी एकंदर संदेश पोहोचण्यासाठी फारसा विलंब लागत नाही. पत्र पाठवताना आपण साधारणतः 2 पत्ते आपल्या पत्रावर लिहितो, प्रेषकाचा आणि ग्रहणकर्त्याचा. पत्र कुठून आले हे प्रेषकाच्या पत्त्यावरून कळते. पत्र कुठे जाणार आहे हे ग्रहणकर्त्याच्या पत्त्यावरून लक्षात येतं. इंटरनेट प्रोटोकॉल पोस्टासारखीच भूमिका पार पाडणार असल्यामुळे त्यालाही संदेशांची आदानप्रदान करणाऱ्या 2 संगणकांचे पत्ते किंवा ॲड्रेस माहिती असावेच लागतात. त्यासाठी प्रत्येक संगणकाला आणि तो ज्या नेटवर्कला जोडलेला असेल त्या नेटवर्कला कायमचा पत्ता देण्यात येतो. 255च्या आतील टिंबांनी सलग केलेल्या 4 संख्या असे इंटरनेटचे ॲड्रेसचे पत्त्याचे स्वरूप असते. उदाहरणार्थ 130.214.50.59 या पत्त्यातील उजवीकडून पहिला भाग व्यक्तिगत संगणकाचा पत्ता दर्शवतो. दुसरा भाग तो ज्या नेटवर्कचा सभासद असेल त्या नेटवर्कचा पत्ता दर्शवतो. या ॲड्रेसपैकी 130.214.50 हा भाग नेटवर्कचा पत्ता आहे आणि 59 हा त्याला जोडलेला विशिष्ट संगणक दर्शवतो. अर्थात या विशिष्ट नेटवर्कला जास्तीत जास्त 256 होस्ट संगणक जोडता येतात. त्याहीपेक्षा जास्त होस्ट संगणक जोडायचे असतील तर ॲड्रेसमधील संख्यांच्या उजवीकडील 2 जोड्या होस्ट संगणकांसाठी आणि डावीकडील 2 जोड्या नेटवर्कसाठी वापरल्या जातात. ह्या 32 बिट्सच्या पत्त्यांवरून इंटरनेटवरील होस्ट ताबडतोब ओळखता येतो. ज्या विशिष्ट संगणकावर एकत्रित केलेली माहिती तुम्हाला हवी असेल ती मिळवण्याचा ॲड्रेस हा उत्तम मार्ग आहे. समजा संरक्षण या विषयाची समग्र माहिती तुम्हाला हवी आहे तर टेलनेटमधील कमांड्स वापरून तुम्हाला तुमचा संगणक संरक्षण या विषयाची माहिती एकत्र केलेल्या संगणकाला साक्षात जोडू शकतो. संख्या लक्षात ठेवणं ही एक कलाच आहे. ती सर्वांना जमतं असंही नाही. होस्ट संगणकाच्या पत्त्यांसाठी संख्याऐवजी सुटसुटीत नाव असेल तर अर्थातच ते लक्षात ठेवणं सोपं जाईल. अडचण आली की मार्ग सुचतो. या दैनंदिन व्यावहारिक नियमानुसार इंटरनेटला जोडलेल्या प्रत्येक संगणकाला नाव देण्याची एक कार्यपद्धती विकसित करण्यात आली आहे. डोमेन नेम सिस्टीम अर्थात DNS असं या कार्यपद्धतीचं नाव आहे. संख्यात्मक ॲड्रेस पद्धतीप्रमाणेच डोमेन नेम टिंबांनी अलग केलेली शब्दांची शृंखला असते. प्रत्येक शब्दामध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त अक्षर असतात. होस्ट संगणकाचे नाव डाव्या बाजूला आणि त्याच्या पुढे जसे उजव्या बाजूला सरकावे तशी अधिकाधिक माहिती या नावामध्ये संग्रहित करण्यात येते. डोमेन या शब्दाचा शब्दकोशामधील अर्थ आहे अधिपत्याखालील प्रदेश. साधारण त्याच अर्थाने तो इंटरनेटमध्ये वापरण्यात आलेला आहे. इंटरनेटवरील नेटवर्क्सचे गट तयार करण्यात आले असून त्या गटालाच डोमेन असे नाव देण्यात आलेले आहे. एखाद्या भौगोलिक प्रदेश किंवा विशिष्ट प्रकारचे संघटन डोमेनचे निर्देशन करण्यासाठी उपयोगामध्ये आणले जातात. FQDN अर्थात फुल्ली क्वालिफाईड डोमेन नेम म्हणजेच परिपूर्ण पात्रता असलेल्या डोमेन नावात डाव्या बाजूला होस्ट संगणकाचे नाव आणि उजव्या बाजूला पायरी पायरीने चढत गेलेली डोमेन्सची शृंखला अशा प्रकारची व्यवस्था असते. इंटरनेटच्या या नामकरण पद्धतीत उच्च पातळीवरून कनिष्ठ पातळीपर्यंत डोमेन्सची नावे समाविष्ट केलेली असतात. सर्वोच्च पातळीत संघटनात्मक प्रकारचे 7 डोमेन्स आहेत. त्यांची नावं COM व्यापारी संघटन, EDU शैक्षणिक संस्था, GOV अमेरिकन सरकारी संघटन, INT आंतरराष्ट्रीय संघटन, MIL
अमेरिकन सैनिकी संघटन NET, नेटवर्क बॅकबोन प्रणाली आणि ORG हितकारक संघटना, कल्याणकारी संस्था. याशिवाय भौगोलिक आधार घेऊनही उच्च पातळीवरील डोमेन निर्माण करण्यात आले आहेत. त्यामध्ये मुख्यतः 2 अक्षरांनी निर्देशित केलेले देश असतात. त्याच्या खालच्या पायरीवर प्रदेश आणि संघटन यांच्या मिश्रणाने तयार केलेले डोमेन्स असू शकतात. श्री गुरु गोविंद सिंघजी पत्रकारिता महाविद्यालय नांदेड. वाचक स्वर प्राध्यापक विकास कदम.